वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबा यांचे 2 शब्द. विश्वी विश्वंभर बोले वेदांताचे सार, जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश, व्यापिले हे नारायणे ऐसे गर्जती पुराणे, जनी जनार्दन संत बोलती वचन, सूर्याची या परी तुका लोकी क्रीडा करी. कुरुक्षेत्रावर मायाजाळाच्या योगानं आलेला मोह दूर करून भगवंतानं अर्जुनाकडून त्याच्या क्षात्रवृत्तीमुळं भागाला आलेलं लढाईचं कर्तव्य कर्म करवून घेतलं. त्यासाठी भगवंताला गीता सांगावी लागली. गीतेचा संस्कृतातला अमोल ठेवा ज्ञानेश्वर माऊलीनं पंडितांच्या जंजाळाला मोठी धडक देऊन प्राकृतात मराठीत आणला आणि सर्व लोकांना ज्ञानाची खरी दृष्टी दिली. तरीही समाज बुवा पंडितांच्या आणि रूढ्यांच्या जाळात गुरफटून राहिलाच. म्हणून फोडिले भांडार धन्याचा हा माल, तेथे मी हा माल भार वाही, सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्यारे होऊ नका रानभरी. अशी जोरदार हकाटी संत शिरोमणी तुकोबारायांनी करून गीता माऊलीच्या आलोट भांडाराचं मुक्तद्वार सदावर्त लहान थोरांकरता आपल्या अभंगवाणीतून सुरू केलं. अनेक संत झाले. मायबापाप्रमाणे समाजाचं उणं फेडून जडजीवांचा उद्धार करण्यासाठी सर्वांनी चंदनासारखा आपला देह झिजवला. पण दुसरीकडून समाजाला भूलतापा देऊन आडवाटेने नेणाऱ्या मतलबी लोकांचा उद्योग सारखा चालूच राहिल्यामुळं गावागावातल्या साधारण लोकांची दैना झाली. रात्रंदिवस कष्ट करूनही सगळ्या गोष्टींची घरात चणचण, खाण्यापिण्याची मारामार, कपड्यांचा सुद्धा दुष्काळ, अशा दरिद्रीत लेकरा बाळांसह ते वर्षानुवर्ष दुःख भोगत आले. जो जितकी कष्टाची सेवा करील तो खालच्या दर्जाचा, अशी प्रथाच समाजात पडली. आणि मग त्याला कुठंच मार्ग राहिला नाही. ना समाजात मान, ना कष्टाला किंमत, ना ज्ञान मिळवण्याला वाव, ना वर जाण्याला रस्ता. त्यानं ढोरासारखं काम करावं, भल्या बुऱ्या रूढ्यांना धर्म समजून त्यात मरावं, तीर्थव्रत आणि बुवा ब्राह्मण सांगतील त्याला दानधर्म करून भिकारी व्हावं, किंवा करमणुकीसाठी भलभलत्या व्यसनांच्या आहारी जावं. पण त्याच्या उन्नतीची खटपट मात्र कोणीच करू नये, अशी दशा होत गेली. कोण्या पंडित पुराणिकांनी त्याला आजपर्यंत कधी सांगितलं नाही की तू असा असा प्रयत्न कर, म्हणजे तुला या गर्तेतून वर येता येईल, आपलं घर गाव स्वर्गासारखं करता येईल. त्याची कुठं दादच नाही. जो तो त्याला वाहून घेऊन आपलाच मतलब करत आला. कबीरासारख्या, तुकारामासारख्या, गांधीबाबांसारख्या संतांनी मात्र त्यांच्यासाठी जीवापाड खटपट केली. आणि आज तुकडोजी बाबा तेच काम करत आहेत. जी बाबांची ग्रामगीता ही आज गीता ज्ञानेश्वरीप्रमाणे जनतेला खरं ज्ञान देऊन खेड्यापाड्यात झोपडी झोपडीत सुख समाधान पैदा करेल, असा भरवसा वाटतो. आज अशा ग्रंथांची गावोगावी गरज आहे. या ग्रंथांपासून साध्या भोळ्या समाजाला ज्ञान मिळून त्यांच्या हातूनच त्यांचं दुःख दैन्य दूर होण्याचं भाग्य त्यांना मिळू शकेल. इतकं याचं महत्त्व आहे. भगवंताच्या गीतेचं खरं मर्म सर्व जीव देवासमान समजून सेवा करा, हे या ग्रंथाच्या रूपात आज पाहिजे अशा तऱ्हेनं प्रकट झालं आहे. आणि यातूनच प्रपंच परमार्थ साधला आहे. तुकडोजी बाबांचा हा बहुमोल प्रसाद सर्वांना सुखशांती देवो हीच सदिच्छा. प्रेषक यशवंत शिंदे, मुंबई 16/9/55. राष्ट्रसंतांचा संक्षिप्त जीवन परिचय. श्री संत तुकडोजी महाराज व्यक्ती, कार्य आणि वाङ्मय या मथळ्याच्या पुस्तकाची सुशिक्षित जगात अत्यंत आवश्यकता आहे. पण ते काम एखाद्या थोर साहित्यिकाकडूनच व्हावयास पाहिजे. सामान्य समाज त्यांचे व्यक्तिमत्व, कार्य आणि वाङ्मय याशी ठोकळमाराने चिरपरिचित आहे. या दोन्ही कारणांनी या ठिकाणी त्यांचा विशेष परिचय करून देण्याची उठाठेव न करता केवळ त्यांच्या जीवनप्रवाहाची ओळख करून देण्याची योजली आहे. तीही धावती, ओझरती, त्रोटक.
आज ज्यांना राष्ट्रसंत नव्हे तर विश्वसंत अशी उपाधी लावण्यात येते, त्या महाव्यक्तीचा जन्म विदर्भात अमरावती तालुक्यातील यावली नामक चिमुकल्या गावात एका अशिक्षित व दरिद्री घराण्यात दिनांक 24/9/1909 रोजी गुरुवारी झाला. त्या प्रसंगी भयंकर वादळ होऊन त्यात घरावरचे गवती छप्पर उडून गेले होते. हे विश्वची माझे घर याची सूचनाच जणू त्याला द्यायची होती. बाळंतणीला चिंचेचे सार खावे लागले, इतकी गरिबी घरात नांदत होती. वडील बंडोजी ठाकूर ब्रह्मभट्ट हे शिवणकाम करीत व आई मंजुळा देवी दळणकांडण करीत. दोघांचाही स्वभाव त्यांच्या नावाप्रमाणेच होता. महाराजांचे जन्मनाव माणिक. यांचा जन्म वरखेड येथील विदेही संत आडकोजी महाराज यांच्या प्रसादाने झाला, असे वडील सांगत. आकोटाचे हरिबुवा व माधांचे गुलाबराव महाराज बाळपणीच यांना आशीर्वाद देऊन गेले. भारतीबुवा चांदूर बाजार व सातळी कोतळीकर महाराज यावली हे बालमानिकावर प्रसन्न असत. वडिलांचे मातापिता पंढरीचे व आईचे मातापिता माहूरचे जन्मभर वारकरी होते. मामा समर्थ आकडोजींच्या सेवेत व आई संत भजने गाण्यात मग्न असे. बालमानिकाचे ठाई पुढपणाबरोबर उपजतच ईश्वर दर्शनाची तळमळ दिसून येई. मुलांप्रमाणे इतर खेळ न खेळता एकतारी व खंजिरी करून भजने म्हणणे, लोकांसमोर कीर्तने करणे हा त्यांचा बाळछंद. प्राथमिक शिक्षण कसेबसे पूर्ण केले असले तरी शाळेऐवजी शिवमंदिरात, नदीत वा शेतात ध्यानपूजन करण्यासाठी हे वारंवार धाव घेत. वडिलांकडून व इतर काही लोकांकडून होणाऱ्या जाचामुळे प्रल्हादाची भूमिका अधिकच अंगी बांधली. मामाचे गाव वरखेड येथे आडकोजींच्या सहवासात बालमानिकाची वृत्ती विशेष फुलली. 1921 मध्ये शतायुषी आडकोजी बाबा समाधिस्थ झाले. त्यावेळी यांना मोठा धक्का बसला. त्याच मनस्थितीत तिकिटाशिवाय धक्के खातच यांनी पंढरी गाठली. तिथल्या पुंडलिकाच्या आदर्शाने देव मिळवण्यासाठी मायबापांची सेवा करण्यास यांना प्रवृत्त केले. त्याप्रमाणे यावलीस येऊन शिवणकाम स्वतः करून यांनी सेवा केली. वैराग्य भावना व दर्शनाची तळमळ इतकी वाढली की अखेर 1923 साली गुपचूप यांनी रामटेकच्या जंगलाचा रस्ता धरला. तेथे ध्रुवाप्रमाणे ध्यान करत असता नारदाप्रमाणे एक महायोगी पुरुष यांना मिळाले आणि त्यांच्या गुहेत योगाभ्यास सुरू झाला. तेथून वनोवनी फिरत हे चिमुरकडील अरण्यात गेले. नेरी येथे भोजपत्रावरील एक जुना वेदांत ग्रंथ यांनी वाचला व फकीरांबरोबर मंत्रतंत्र साधनांचाही अनुभव घेतला. तेथेच एका व्यक्तीने यांना विष पाजले होते, पण हे आजारी होऊन वाचले. या बालमूर्तीच्या व्यक्तित्वाने व भजनांनी प्रभावित होऊन लोक यांना देवबाबा म्हणत. यांचे कार्य गावोगावी सुरू झाले. याच 1925 साली यांना पुन्हा विदर्भात आणण्यात आले. त्यावेळी यांनी अनेक संतांच्या व तीर्थांच्या दर्शनासाठी दौरा काढला आणि समाजाचे निरीक्षण केले. प्रापंचिक, पारमार्थिक, देवभक्त, देशभक्त, पंत धर्माधिकांचे लोक यांची विरोधी, विसंगत व भ्रमिष्ट स्थिती लक्षात घेऊन ती दूर करण्यासाठी सर्वांना एका छत्राखाली आणणारे धार्मिक माध्यम यांनी निश्चित केले व त्याप्रमाणे एक्के, सप्ताह, चातुर्मास्य, यज्ञ, भजने इत्यादी जुन्या साधनातून नवे विचार ओतले. 1930च्या सत्याग्रही शिबिरातून राष्ट्रीय भजनेही गाजवली. 1934चा चिमूर चातुर्मास्य व 1935चा सालबर्डीचा अपूर्व यज्ञ यांनी महाराजांचे महान व्यक्तिमत्व लोकांपुढे आणून सर्वांना भारून टाकले. 1936 साली महात्मा गांधींनी देखील महिनाभर यांना आग्रहाने स्वतःजवळ ठेवून घेतले. या वेळेपर्यंत गावोगावी अनेक आरती व भजने मंडळे
निर्माण झाली होती. आष्टीला केंद्र निर्मून प्रेमीजनांनी त्यात सुसंघटना निर्माण केली. ग्रंथ प्रकाशन व धर्मसेवाश्रम हे 1935 साली मोजरीत स्थापन झाले. चातुर्मास्य व धर्मशिक्षण वर्ग यातून उद्योग, व्यायाम, प्रचार आदी विभाग फोफावले व 1941 पर्यंत तेजस्वी तरुण संघटना रूपास आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारत सेवा दल इत्यादी संस्थांमध्येही जाऊन यांनी जाग उठो बालवीरो अब तुम्हारी बारी है, जाग उठो बालवीरो अब तुम्हारी बारी है असा संदेश दिला. 1942च्या आंदोलनात गावोगावचे उपासक कार्य करून तुरुंगात गेले. चिमू राष्ट्रीच्या स्वातंत्र्य युद्धाबद्दल खुद्द महाराजांना सुद्धा इंग्रज सरकारने चांदा चातुर्मासातून पकडून रायपूर व नागपूर जेलमध्ये 4 महिने डांबले आणि आते हे नात हमारे इत्यादी भजनांवर बंदी घातली. जेलमधून बाहेर पडताच मृतपाय शाखांना व हवालदिल लोकांना नवजीवन देण्यासाठी विश्वशांती नाम सप्ताह घेऊन महाराजांनी अख्खा देश हलवला. याच 1943 मध्ये श्री गुरुदेव मासिक काढून जुन्या शाखांना श्री गुरुदेव सेवा मंडळाचे रूप दिले. हजारो शाखा निर्माण झाल्या. शेकडो प्रचारिका अनेक विधायक कार्याचा प्रचार करू लागले. अनेक अखिल भारतीय परिषदांमध्ये महाराजांची भाषणे गाजली. स्वराज्य प्राप्तीनंतर बलिदान बंदी, यात्रा शुद्धी, मंदिर उद्घाटन, सर्वांगीण समाज शिक्षण, आखाडा संघटन, रजाकारांच्या प्रतिकारार्थ शक्ती संवर्धन, व्यसन निर्मूलन, संत संमेलने, भूदान यज्ञ, भारत समाजसेवा कार्य व गांधी स्मृती दिनानिमित्त आदर्श ग्राम निर्माण इत्यादी बाबत महत्त्वपूर्ण कार्य महाराजांनी केले. महात्मा गांधी, साने गुरुजी, महामना मालवीयजी यांचेप्रमाणे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलालजी, आचार्य कृपलानी, आचार्य विनोबाजी, भाई जयप्रकाश आदी थोर नेत्यांनीही महाराजांच्या असामान्य व्यक्तिमत्वाचा गौरव केला. रात्रंदिवस गावोगावी फिरत असताच यांनी लिहिलेली सुमारे 30 हिंदी मराठी गद्यपद्य पुस्तके प्रसिद्ध झाली असून तेवढेच साहित्य अजून अप्रसिद्ध आहे. 1948 साली वर्धा येथे देशविदेशातील शांतीदूतांनी यांच्या भजनांची मुक्त कंठाने स्तुती केली होती. आणि आता तर जपानमध्ये जगातील सर्वधर्मीय शांतीदूतांना ते प्रभावी संदेश देऊनही आले आहेत. इतकेच नव्हे तर जगातील 18 राष्ट्रांच्या समितीने सामान्य सल्लागार म्हणून यांना नियुक्त केलेले आहे. परंतु जग दुरुस्त करायचे तर त्यातील प्रत्येक गाव आदर्श झाले पाहिजे, या भावनेनेच हा ग्रामगीतेचा महाप्रसाद यांनी जनतेस दिला आहे. सविस्तर जीवन परिचयासाठी राष्ट्रसंतांचे जीवन दर्शन हे पुस्तक वाचा. सुदाम सावरकर. वैष्णव अग्रणी प्रोफेसर सोनोपंत दांडेकर लिखित उपोद्घात. राष्ट्रीय संत श्री तुकडोजी महाराज यांनी आपण लिहिलेल्या ग्रामगीता या ओवीबद्ध ग्रंथास उपोद्घात म्हणून काही लिहावे असा प्रेमाचा आग्रह धरल्यावरून पुढील 4 ओळी मी लिहित आहे. एरवी माझे मत असे आहे की या ग्रंथास उपोद्घाताचे कारण नाही व लिहिणेच झाल्यास त्याचा लेखक माझ्यासारखा अनाधिकारी नसावा. ती कोणीतरी या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती असावी. या ग्रंथास उपोद्घात अगर प्रस्तावना याची गरज नाही असे जे वर म्हटले त्याचे कारण श्री संत तुकडोजी महाराज यांचा ग्रामसेवेच्या बाबतीत अधिकार फार मोठा आहे हे विश्रुतच आहे. आधी केले मग सांगितले हे त्यांच्या बाबतीत अक्षरशः खरे आहे. ते स्वतः उत्तम कवी आहेत. त्यांच्या खंजिरी भजनाचे आकर्षण इतके जोरदार आहे की त्याच्या श्रवणास हजारोंनी माणसे जमतात. त्या भजनाची पुस्तके छापून प्रसिद्ध आहेत व ती सरकार दरबारी सुद्धा इतकी मान्य झाली आहेत की त्यापैकी कित्येक गीतांना
पाठ्यपुस्तकातून सुद्धा स्थान मिळाले आहे. बालपणी श्री अकोडोजी महाराजांचे शिष्यत्व पत्करून त्यांनी परमार्थ मार्गातील साधना करण्यात काही वर्षे घालवली आहेत. ही साधना चालू असताना त्यांनी जगास उपदेश करण्याचे कार्य सुरू केले व ते आज तागायत जवळजवळ 2 तपेसारखे चालूच ठेवले आहे. पूर्वी नुसत्या ईश्वर भजनावर त्यांचा जोर असे. महात्माजींच्या युगापासून त्यांनी त्यास गावातील सामाजिक सुधारणा, सर्वांगीण सुधारणा यांचीही जोड दिलेली आहे. किंबहुना असे म्हटले तरी चालेल की त्यांनी भजनाचा उपयोग प्रामुख्याने मानवाच्या सर्वांगीण उद्धाराकरताच केला आहे. याकरता त्यांनी गावोगाव फिरून नुसते भजन करणे एवढेच साधन उपयोगात आणले असे नव्हे, तर श्री गुरुदेव या नावाचे मासिक काढून ते कित्येक वर्ष व्यवस्थित चालवले आहे. वराडातील मोजरी या गावी एक नमुनेदार आश्रम काढला आहे. गावोगावी त्याच्या शाखा उपशाखा काम करत आहेत. या त्यांच्या सेवा मंडळाच्या अनुयायी नागपूर, बऱ्हाड वगैरे भागात फार मोठा आहे. तात्पर्य ग्रामसफाई, सूतकताई, दवाखाने, शाळा, प्रार्थना वगैरे अनेक गोष्टींच्या द्वारा त्यांनी ठिकठिकाणी खेड्यांना शिस्तीचे व समाजसेवेचे वळण लावले आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याची 2 तपे खर्ची घातली. नुकतेच ते प्रकृती बरी नसतानाही जपानमध्ये जाऊन आले. तेथे भरलेल्या धर्मपरिषदेत आपल्या मानवता धर्माचे, प्रेम धर्माचे स्वरूप विशद करून परत आले. अशा स्थितीतही त्यांच्या ग्रामगीता या ग्रंथाला प्रस्तावनेची गरज नसताना व त्यास माझा अधिकार नसतानाही मी हे प्रस्तावनेचे काम पत्करले. याला कारण तुकडोजी महाराजांसारख्यांच्या स्नेहाचा आग्रह मोडवेना हेच. त्यातही अतिशय थोड्या वेळात या 400 पानाच्या ग्रंथास वाचून प्रस्तावना देण्याची पाळी माझ्यावर आली असल्याने माझ्याकडून या ग्रामगीतेची खरी योग्यता लोकांपुढे मांडली जाण्याचा संभव कमी आहे हे मी जाणतो. या ग्रामगीतेच्या जन्माच्या मागची भूमिका पुढील प्रमाणे आहे. लोकमान्य टिळक, डॉक्टर ॲनी बेझंट, महात्मा गांधी या सर्व राष्ट्रीय पुढाऱ्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीच्या वेळी एक गोष्ट लोकांच्या नजरेसमोर पुन्हा पुन्हा ठेवली व ती म्हणजे भारताची सुधारणा. म्हणजे नुसती मुंबई, पुणे यासारख्या शहरांची सुधारणा नव्हे, तर भारतातील सुमारे 7 लाख खेड्यांची सुधारणा. जोपर्यंत खेडी सुधारली नाहीत तोपर्यंत भारत सुधारला असे म्हणता येणार नाही. व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ही गोष्ट आजही मान्य केली जात आहे. राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण व्हायला हवे. खेडे हे एक स्वयंपूर्ण स्वतंत्र घटक म्हणूनच भारतात असायला हवे. तरच भारत प्रगत राष्ट्रात मान्यता पावेल. या तत्त्वज्ञानाने प्रेरित होऊन श्री संत तुकडोजी महाराज यांनी खेड्यापाड्यातून हिंडून ती सुधारणा करण्याचा प्रयत्न सतत चालवला आहे. हा प्रयत्न करत असता त्यांना जो अनुभव आला, जी उणीव भासली, ती म्हणजे खेडोपाडी हिंडून आल्यावर त्यांना कायम स्वरूपाच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे हीच. त्याकरता मोजरीसारख्या ठिकाणी आश्रम काढून स्वयंसेवक तयार करून गावोगावी ते धाडण्यात येतात. पण अशाही स्वयंसेवकास पुष्कळ वेळा कोणत्या रीतीने काम करावे, अंगीकृत कार्याची व्याप्ती केवढी आहे याचे ज्ञान करून देण्याची आवश्यकता भासतेच. खेडी सुधारा असे नुसते सांगून भागत नाही. सुधारणा कसली करा, कशी करा वगैरे प्रश्न राहतातच. याबाबत सर्वांना मार्गदर्शक होईल असा ग्रंथ असता तर बरा असे निष्ठावंत जिव्हाळ्याच्या कार्यकर्त्यास वाटणे स्वाभाविक आहे. खाली महाराष्ट्रामध्ये कितीतरी वर्षापूर्वी ही कल्पना सेनापती बापट यांच्या डोक्यात येऊन त्यांनी ग्रामगीता या नावाचा ग्रंथ लिहिला आहे. पूर्वीच्या स्मृत्यादिकांचा उगम सुद्धा अशाच अडचणी दूर करण्यासाठी होत असे. या ग्रामगीतेचा उगम सुद्धा यातच आहे. आधुनिक स्मृतिरूप अशा या गीतेचे 41 अध्याय आहेत व त्यांची मांडणी अशी आहे की देवळात हरिविजय, भक्तिविजय
वगैरे ग्रंथ जसे वाचले जातात तसा हा ग्रंथ वाचला जावा. अध्याय 41 मध्ये ग्रंथकारच पुढील प्रमाणे सांगतात. ईश्वरे वापिले हे विश्व, म्हणून जगची आम्हा देव. विश्वाचा मूळ घटक गाव, ग्रामगीता त्यासाठी. यात ग्रामाचा जय जयकार. सर्व तीर्थक्षेत्रांचे ग्रामची माहेर. ग्राम हा विश्वाचा पाया सुंदर, ग्राम नसता प्रलयची. 40 दिवस म्हणजे मंडळ, ऐसी अनुष्ठाने प्रांजळ. करिता गाव सुधारेल सकळ, संस्कारे ग्रामगीतेच्या. म्हणून चातुर्मास्यादी निमित्ता, मंदिरी पारी बैठक बसता. वाचावी हर्षभरे ग्रामगीता, रंगरंगनी आणून या. परी ऐसी नसावी भावना, अर्थहीन करिता ना पारायणा. ना कळे तरी पुण्यराशी नाना, जमा होतील आमच्या. असेल मित्रमंडळी बसली, त्यांनाही समजावी आपली बोली. यामुळेच हा ग्रंथ ओवीबद्ध आहे. ओवीबद्ध करण्यात खेड्यातील लोकांच्या भावनेची जोपासना करण्यात आली आहे. पण याचा एक परिणाम दिसून येतो व तो म्हणजे संत तुकडोजी महाराजांच्या फुटकळ काव्य या दृष्टीने वरच्या दर्जाचा हा ग्रंथ म्हणता येणार नाही. कदाचित समाजसेवेचे अंग प्रमुखतः डोळ्यापुढे असल्याने आणि सामान्यपणे गद्यापेक्षा गुणगुणणे हे स्वभावतः माणसांना जास्त आवडत असल्याने त्यांनी त्याची रचना ओवीबद्ध केली असावी. ग्रामाची संपूर्ण सुधारणा करायची असल्याने ग्रामीण जीवनातील सर्व कक्षांचा यात विचार आलेला आहे. यातील पुढील 8 पंचकांची नुसती नावेही या ग्रामगीतेचे क्षेत्र केवढे व्यापक आहे ते समजावून देण्यास पुरेशी आहेत. सद्धर्म मंथन पंचक, लोकवशीकरण पंचक, ग्राम निर्माण पंचक, दृष्टी परिवर्तन पंचक, संस्कार शोधन पंचक, प्रेम धर्म स्थापन पंचक, देवत्व साधन पंचक, आदर्श जीवन पंचक. खेड्यातील मुलाचा जन्म झाल्यापासून त्याचे शिक्षण, त्याचे वैवाहिक जीवन, त्याचे सामाजिक जीवन, तात्पर्य, व्यक्ती व समाज यांच्या जीवनाच्या सर्व कक्षा त्यांचा विचार या पुस्तकात केला आहे. श्री तुकडोजी महाराज यांचा पिंड मुळात धार्मिक असल्याने या सर्व चर्चेस धर्मचर्चेचे स्वरूप स्वभावतःच प्राप्त झालेले आहे. या गीतेत इतके प्रश्न हाताळलेले आहेत की तपशिलात शिरून त्यांची चर्चा करणे म्हणजे एक स्वतंत्र पुस्तकच लिहिण्यासारखे आहे. एक महत्त्वाची गोष्ट नमूद करू इच्छितो की ही गीता लिहिण्यात महाराजांचा जो हेतू असा की नवीन युगास असा नवयुग धर्म, प्रेमधर्म लोकांना शिकवावा, त्या योगे ग्रामे सुधारावी, राष्ट्राची उन्नती करावी. यातील जो मुख्य भाग की धर्माच्या तपशिलात परिस्थिती अनुरूप परिवर्तन होणे आवश्यक आहे, या भागापुरता मी त्यांच्याशी सहमत आहे. जसे देवळे, मठ, कीर्तन, भजन संस्था यात सुधारणा होणे आवश्यक, या बाबतीत दुमत नाही. पण ती सुधारणा कोणती व कशी करावी या तपशिलात मतभेद असणे स्वाभाविक आहे. तसेच विवाहादी संस्कारासंबंधी आहे. पण अशा प्रकारच्या चर्चेत सर्वांचे सर्व बाबतीत एकमत होईल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. श्री संत तुकडोजी महाराज यांनी हा ग्रंथ लिहून ग्राम सुधारणेच्या कामास मोठी मदत केली आहे. त्याचा उपयोग करून खेडी ही स्वयंपूर्ण घटक होऊन व भारत हा वैभव संपन्न होऊन आपल्या पूर्वीच्या सात्विक दैविक तेजाने जगात तळपायला लागेल अशी आशा आहे. श. वा. दांडेकर, मुंबई 26/9/55.